आदरणीय बापट सर, माझे मित्र आणि स्नेही आशिमजी, पत्रकार संघाचे अध्यक्ष बापट साहेब, पुढे बसलेले आमचे मित्र आणि उपस्थित बंधू आणि भगिनींनो, खरं तर आज हा जो संवाद स्वप्नीलजींनी ठेवलेला आहे त्याबद्दल त्यांचं अभिनंदन केलं पाहिजे, त्यांचे आभार मानले पाहिजे. खरोखरच सगळीकडे वाहिन्या सुरू झाल्या, चॅनल सुरू झाले, वर्तमानपत्र उघडलं की पहिला मुद्दा उपस्थित होतो ऐतिहासिक परिस्थिती. काहीतरी आतापर्यंत न घडलेली अशी ऐतिहासिक परिस्थिती उद्भवलेली आहे याचंच प्रत्येक चॅनलची किंवा प्रत्येक वर्तमानपत्राची सध्या सुरुवात होत आहे. हे जर का आपल्याला आता पाहायचं असेल, ही ऐतिहासिक परिस्थिती पाहायची असेल, खरोखरच ऐतिहासिक आहे का, तुम्ही ऐतिहासिक बनवलेली आहे का आमच्यासारख्या वक्त्याने ती ऐतिहासिक बनवलेली आहे याचं विश्लेषण आपण करूच. पण याच्या अगोदर आशिमजींनी जे आम्ही त्यांना आता आमच्या वकील वर्गाचे मोरके समजतो आणि ते अत्यंत कोणतीही भीड न ठेवता स्पष्टपणे आपली मतं मांडत असतात, त्याला एक वेगळं धैर्य लागतं. असं धैर्य असलेल्या आमच्या ह्या मित्रानं आता आपली स्पष्ट मतं मांडलेली आहेत आणि भारतातील सद्यस्थितीचं अत्यंत छानपणे वर्णन केलेलं आहे. याचं जर का आशिमजी आपण मागे जायचं ठरवलं तर जेव्हा आपल्याला स्वातंत्र्य मिळालं त्यानंतर एकदा पंडित जवाहरलाल नेहरू आणि विन्स्टन चर्चिल यांची एक बैठक झालेली होती. त्या बैठकीमध्ये दोघांच्या मध्ये एक डायलॉग झालाय. तो डायलॉग मध्येच आजच्या ह्या परिस्थितीचं बीज रोवलेलं आहे. तो डायलॉग असा होता, नेहरूंनी मोठ्या गर्वानं चर्चिल साहेबांना सांगितलं, बघा चर्चिलजी, आमचं आत्ता तुमचं बघा शेकडो वर्षाचं लोकशाही पद्धतीचं राज्य, आम्हाला बघा नुकतंच आमचं हे बालक निर्माण झालेलं आहे लोकशाहीचं, पण आमच्याकडे बघा किती सुंदर राज्यघटना आहे, लिखित राज्यघटना आहे, एक्सटेन्सिव्ह एक्झॉस्टिव्ह अशी राज्यघटना आहे. चर्चिल तुम्हाला माहिती आहे, पत्रकारांना तर माहिती आहे, अत्यंत विटी माणूस होता. झटकन त्यांना सुचायचं. त्यांनी एका वाक्यात सांगितलं, होय म्हणाले, कारण तुम्हाला अशा लिखित राज्यघटनेची जरुरी होती. कारण आमच्याकडे अशी कोणतीही राज्यघटना लिखित नाही. आपल्यापैकी बहुतेकांना माहीत असेल, त्यांच्याकडे कन्व्हेन्शन मध्ये सगळं चालतं, संकेतावरती सगळं चालतं. त्यांनी सांगितलं आमच्याकडे अशी कोणतीही लिखित राज्यघटनेची पद्धती नसली तरी सुद्धा आमच्याकडे जे लोकशाहीचे संकेत आहेत ते इतके पक्के आहेत की द प्रिन्सिपल्स ऑफ डेमोक्रेसी दे हॅव गॉन इन टू आवर ब्लड. थोडक्यात जर का अशा प्रकारची लोकशाही रुजवायची असेल तर ते लोकशाहीची मूल्य तुमच्या रक्तात गेली पाहिजेत. आपल्याकडे लेखी लोकशाही आहे, एक्झॉस्टिव्ह लोकशाही आहे, एक्झॉस्टिव्ह राज्यघटना आहे, ती मूल्य गेली का आपल्या रक्तात? हाच तर खरा आशिमजी आजचा प्रश्न आहे. या सगळ्या प्राप्त परिस्थितीवरती जेव्हा राज्यघटना लिहिली गेली, आता इथे काही मला सांगण्यात आले स्वप्नीलजींच्याकडनं की पत्रकारितेचे काही विद्यार्थी पण आहेत. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की जेव्हा राज्यघटना तयार झाली तेव्हा प्रथम काय झालं तर कॉन्स्टिट्यूंट असेंब्लीची घटना समितीची निर्मिती झालेली होती. 2 वर्ष 11 महिने 18 दिवस त्यांनी सुंदर काम केलं आणि ते काम करून ही राज्यघटना तयार केली. त्यानंतर त्या राज्यघटनेच्या ड्राफ्टिंग कमिटीचे अध्यक्ष डॉक्टर B.R. आंबेडकर होते. बाबासाहेबांनी अत्यंत खूप श्रम घेऊन ह्या राज्यघटनेच्या त्याला एक स्वरूप प्राप्त केलं. त्यांनीच नंतर एकदा म्हटलं होतं की मला ही राज्यघटना जाळावीशी वाटते. त्यांच्यावरती टीका झाली आणि एकदा जेव्हा अधिवेशन सुरू झालं तेव्हा एका सदस्यांनी उठून प्रश्न विचारला की बाबासाहेब, आपणच इतके कष्ट घेतलेत आणि आपणच म्हणतात ही राज्यघटना जाळावीशी वाटते. ते म्हणाले, हो नाही, जी असेंब्ली निर्माण झाली त्याच्यावरूनच मला असं वाटतंय. आशिमजी, हा काही नवा प्रयोग नाही. जेव्हा पहिली असेंब्ली भरली तेव्हापासूनच बाबासाहेबांना वाटायला लागलं इतकी सुंदर राज्यघटना जर का अशा लोकांच्या हातामध्ये आली तर काय घडणार आहे. तेच आज आपण पाहतो आहोत, वेगळं काहीच नाही. त्याची सुरुवात राज्यघटना झाली तेव्हापासूनच झालेली आहे. मग ह्या सर्व पार्श्वभूमीवरती नेहमी असं म्हटलं जातं की गुड कॉन्स्टिट्यूशन, बापट सर त्याच्यावरची अथॉरिटी आहे, गुड कॉन्स्टिट्यूशन इन द हँड्स ऑफ द बॅड पीपल काय उपयोगाचे नाही, बट बॅड ऑर ॲव्हरेज कॉन्स्टिट्यूशन इन द हँड्स ऑफ द गुड पीपल विल बी बेस्ट मॅनेज. थोडक्यात कशी राज्यघटना आहे, कशी मूल्य आहेत यापेक्षा कोण चालवणार आहे याला महत्व आहे. आणि आपल्याकडे नेमका हाच विरोधाभास समोर दिसून येत आहे. त्या आजच्या परिस्थितीत जर का या राज्यघटनेचा उहापोह करायचं ठरवलं तर आता 2-3 गोष्टी प्रामुख्याने येतात. स्वप्नीलजींनी इथे याच्या अगोदर आम्हाला काही इन्स्ट्रक्शन दिलेले होत्या, काही माहिती सांगितली होती.
कोण हे विद्यार्थी असणार आहेत, त्यांना काय उपयोगाचं ठरणार आहे. खरं पाहता 3 गोष्टी महत्त्वाच्या आहेत त्याच्यामध्ये. पहिली गोष्ट आहे राज्यपाल, दुसरी गोष्ट आहे सभापती आणि सभागृह, आणि तिसरी गोष्ट आहे इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया किंवा केंद्रीय निवडणूक आयोग. यात कुठेच सुप्रीम कोर्ट येत नाही मित्रांनो, यात कुठेच सर्वोच्च न्यायालय येत नाही. ह्या 3 गोष्टी ह्या आजच्या घटनेशी निगडीत आहेत. जर का राज्यपालाने आपलं काम चोख पार पाडलं, जर का सभापतीने आपलं काम चोख पार पाडलं, जर का केंद्रीय निवडणूक आयोगानं आपलं काम चोख आणि घटनेच्या चौकटीत बसून पार पाडलं, सुप्रीम कोर्टाच्या कडच्या कोणत्याच खटल्यांची जरुरी नाही. मात्र जर का या 3 आपल्या ह्या ऑर्गन्सनी, ह्या विविध घटनात्मक अंगांनी आपलं काम नीट पाडलं आहे किंवा नाही, त्यात कुठे कुचराई झालेली आहे काय, हे पाहण्याची जबाबदारी सुप्रीम कोर्टाकडे असते, ज्याला आपण इंग्लिशमध्ये डॉक्ट्रिन ऑफ ज्युडिशियल रिव्ह्यू असं म्हणतो. म्हणजे थोडक्यात यांनी केलेली गोष्ट घटनात्मक दृष्ट्या योग्य आहे किंवा नाही हेच फक्त सुप्रीम कोर्टानं तपासायचं असतं. मग अशा सर्व पार्श्वभूमीवरती आता परिस्थिती निर्माण होते आहे की हे ती जी 3 अंग होती, राज्यपाल महोदय, नंतर सभापती महोदय आणि इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया, यांच्याकडे काय घडलं, आणि ह्या संबंधात 10वं शेड्यूल पुन्हा महत्त्वाचं ठरतं. त्याच्याविषयीच्या पॉझिटिव्ह निगेटिव्ह साईड्स आता आपल्याला आशिमजींनी खूप खुलाशावर सांगितल्या. त्यांचं ते विवेचन खरोखरच खूप ज्वालाग्रही होतं. परंतु ह्या 10व्या शेड्यूलचा अर्थ काढला तर पहिल्या दिवसापासून एक प्रश्न निर्माण झालेला होता की कोंबडं आधी का अंडा आधी. म्हणजे कसं की ह्या 16 आमदारांच्या अपात्रतेचा जो मुद्दा निर्माण झालेला होता तो आधी डिसाईड व्हायला पाहिजे होता का, आणि तो माननीय सभापती महोदयांना निर्णय करू द्यावायचा होता का तिथेच आता हे प्रकरण सुप्रीम कोर्टाकडे जाणं अपेक्षित होतं. आणि म्हणून बऱ्याच माध्यमातून असे प्रश्न विचारले गेले होते की सर्वोच्च न्यायालयाने सभापतींच्या, स्पीकरच्या अधिकारामध्ये अधिक्षेप करावा का करू नये, त्याच्यात हस्तक्षेप करावा का करू नये. दोन्ही प्रश्न आहेत, दोन्ही उत्तर आहेत, करावा आणि करू नये. कधी करावा आणि कधी करू नये, जोपर्यंत हे आपले जे सभापती आहेत किंवा हंगामी अध्यक्ष आहेत त्यांनी आपलं कर्तव्य पार पाडलं, त्यांना पार पाडू द्यायचं. गैर असेल तर ज्युडिशियल रिव्ह्यू मध्ये तुम्ही ते परत तपासायचं, त्याची पुनर्तपासणी करायची. प्रश्न उपस्थित होतो आहे की इथे सभापती महोदयांनी आपलं काम पार पाडलं का. मी जे आधी म्हणालो कोंबडा आधी का अंडा आधी, तसं झालेलं आहे. जर का त्यांनी काय केलेलं होतं, 16 लोकांच्या बाबतीत अपात्रतेची नोटीस काढलेली होती. मग अपात्रतेची नोटीस काढल्यानंतर तो मुद्दा प्रथम निकाली निघू द्यायचा होता का तो निकाली न निघताच थांबवायचं होतं. हा खरा कळीचा मुद्दा निर्माण झालेला आहे मित्रांनो. जर का या मुद्द्यावरती जर का सर्वोच्च न्यायालयाचा हस्तक्षेप झाला नसता तर काय घडलं असतं, याचा आपण एक विचार केला पाहिजे. काय घडलं असतं तर 16 लोक अपात्र झाले असते कदाचित, आणि ते जर का 16 लोक अपात्र झाले असते तर काय झालं असतं. आज जी आपण परिस्थिती पाहतो आहोत त्याच्या नेमकी उलटी परिस्थिती आपल्याला पाहायला मिळाली असती. एवढंच नव्हे तर जेव्हा अशी अपात्रता जेव्हा होते तेव्हा त्यात अपात्र असलेल्यामध्ये माननीय मुख्यमंत्री महोदय सुद्धा होते, आपल्याला माहितीच आहे 16च्या मध्ये. आणि त्यात पुढे असा नियम आहे की अशा पद्धतीने अपात्र ठरलेल्या माणसाला यदा कदाचित पुन्हा त्यांची मिनिस्ट्री स्थापन करायची असेल तर त्यांना 6 महिन्यात पुन्हा निवडून या, हा नियम लागू होत नाही. मग जर का अशी परिस्थिती झाली असती, नेमकं उलट चित्र प्राप्त झालं असतं. म्हणजे काय झालं तर त्या 16 लोकांच्या अपात्रतेच्या नोटिशीला स्टे दिल्यापासून ही सगळी घटनात्मक पेच प्रसंगाची परिस्थिती उद्भवलेली आहे. मग आता प्रश्न उपस्थित होतो की अशा प्रकारे सभापती महोदयांच्या बाबतीत जो निर्णय झाला त्याची घटनात्मक कारण मीमांसा आपल्याला करायला पाहिजे. ही कारण मीमांसा करायची असेल तर मित्रांनो थोडंसं खोलात जायला स्वप्नीलजींची परवानगी घेतो आणि थोडासा जास्त वेळ लागण्याची शक्यता आहे. घटनेतील कलम 179, 181 आणि 181 इथे महत्वाचे ठरतात. जर का आपण ते कलम 180 आणि 181चा अगदी एक 4-5 वाक्यातच जर का अर्थ काढायचं ठरवलं, ती 2 कलम काय सांगतात. जर का सभासदांच्या अपात्रतेचा मुद्दा असेल तर तो कोणी निर्णय करायचा असतो, सभापती महोदयांनी. आणि जर का सभापती महोदय नसतील किंवा सभापतींच्या संबंधाने काही अडचण असेल किंवा त्यांच्याच अपात्रतेचा मुद्दा उपस्थित झाला असेल
तर मग कोणी करायचं, तर उपसभापतींनी. आपल्याकडे दुर्दैवाने म्हणा सुदैवाने म्हणा सभापती महोदयांची जागा रिकामी होती आणि म्हणून जे उपसभापती होते ते हंगामी सभापती होते. मग आता ह्या हंगामी सभापती महोदयांच्या समोर हा प्रश्न उपस्थित झाल्याबरोबर काय त्यांच्यावरती आरोप करण्यात आले की त्यांच्या विरुद्ध आता अविश्वासाचा ठराव आहे. मग हा अविश्वासाच्या ठरावाचं जे विश्लेषण घटनेत करण्यात आलेलं आहे ते कलम 181 मध्ये अनुच्छेद 181 असं सांगतो की जर का सभापती किंवा उपसभापती यांच्या विरुद्ध असा अविश्वासाचा ठराव, त्याच्यात शब्द फार महत्वाचे आहेत, मग असे आशिमजींनी सांगितलं शब्द वाचले पाहिजेत. अंडर कन्सिडरेशन असं म्हटलंय. सच रिझोल्युशन मस्ट बी अंडर कन्सिडरेशन. पत्रकारांनी काय अंडरलाईन करायचं, तर अंडर कन्सिडरेशन. काय असलं पाहिजे, उपसभापती किंवा सभापती यांच्या अविश्वासाचा ठराव अंडर कन्सिडरेशन पाहिजे. मग आता इतकं स्पष्ट तरतूद केलेली असताना सुद्धा आहे का असा ठराव अंडर कन्सिडरेशन? ठरावच आहे का मुळात? काय पाठवलं होतं, तर एक ईमेल. नंतर असं दिसून आलं की तो पण प्रॉपर IP ॲड्रेसवरनं पाठवलेला नव्हता. देर वॉज नो ऑथेंटिकेशन ऑफ द ईमेल सेंट. मग आता जरीही आपण असं म्हटलो घटकावर असतं की तसा ईमेल बरोबर होता, योग्य पद्धतीने पाठवला होता. व्हेदर रिझोल्युशन इज अंडर कन्सिडरेशन. आपण नेहमी असं म्हणतो अंडर कन्सिडरेशन म्हणजे काय, नुसतं पाठवलं की झालं का अंडर कन्सिडरेशन? सभागृहाच्या समोर जे कार्याची पद्धती असते, कंडक्ट ऑफ बिझनेस असं ज्याला म्हणतात, त्यामध्ये अंडर कन्सिडरेशन याचा अर्थ आपण असा थोडक्यात काढला पाहिजे की तो ठराव सर्वांना सर्क्युलेट झालेला आहे, आता त्याच्यावरती चर्चा सुरू व्हायची आहे. इथे मात्र असं काहीच नव्हतं. असं काहीच नसताना जर का त्या 10व्या शेड्यूलचा 180 आणि 181चा एकत्रित असा अर्थ काढून त्या सभापती महोदयांना, झिरवळ साहेबांना अपात्र असल्याचा कांगावा करून जर का हा बायपास करण्याचा प्रयत्न असेल, हा बरोबर होता काय, असा खरा पहिला प्रश्न उपस्थित होतो. आणि जर का झिरवळ साहेबांना अपात्र करण्याचा मुद्दा बरोबर नाही असं ठरलं तर, आणि नाहीच असं माझं स्वतःचं मत आहे. मग जर का झिरवळ साहेबांच्या अपात्रतेचा मुद्दा ते अपात्र नाहीत असं ठरलं असतं तर काय झालं असतं मित्रांनो? आज जे चित्र आहे त्याच्या नेमकं 100% विरुद्ध चित्र दिसलं असतं. जर का झिरवळ साहेब अपात्र नाहीत असं म्हटल्याबरोबर हंगामी अध्यक्ष झाले असते. मग हंगामी अध्यक्ष झाले असते तर काय झालं असतं? अपात्रतेचा मुद्दा होता. अपात्रतेचा मुद्दा आता तिथून त्यांनी कोणचं प्रोव्हिजन वाचली असती? जर का झिरवळ साहेबांना याचा निर्णय करायचा असता तर झिरवळ साहेबांना राज्यघटनेचं कोणतं प्रकरण वाचावं लागलं असतं? 10वं शेड्यूल. मग आता आपण 180 आणि 181 अनुच्छेदावरून 10व्या शेड्यूलकडे जाऊया. 10व्या ह्या शेड्यूलमध्ये काही महत्वाच्या गोष्टी सांगितल्यात. पहिली गोष्ट आहे हे 10वं शेड्यूल 1985 साली निर्माण करण्यात आलं आणि 2003 साली त्यामध्ये एक्झॉस्टिव्ह अमेंडमेंट करण्यात आल्या, आमूलाग्र बदल करण्यात आला. ह्यात जर का 10व्या शेड्यूलचा आपण एकत्रित अभ्यास केला तर काय दिसतं? 10व्या शेड्यूलमध्ये पोट कलम 2 मध्ये पॅराग्राफ 2 मध्ये काय सांगितलं, तर अपात्रता केव्हा होते आणि त्याचे परिणाम 4 मध्ये सांगितले. 2 आणि 4 एकत्र वाचलं पाहिजे. 10व्या शेड्यूलचं पोट कलम 2 आणि पोट कलम 4 एकत्र वाचलं पाहिजे. जर का आपण पोट कलम 2 वाचलं तर मित्रांनो फार सोपा अर्थ निघतो. इतका काठ्याकूट का करावा लागतो हेच मला समजत नाही. कारण 10व्या शेड्यूलमध्ये असं स्पष्टपणे सांगण्यात आलेलं आहे की जर का असा जो सभासद आहे त्या कोणत्याही पॉलिटिकल पार्टीचा, तिथे पॉलिटिकल पार्टी असा शब्द प्रयोग करण्यात आलेला आहे, लेजिस्लेटिव्ह पार्टी असा शब्द नाही. अशा पॉलिटिकल पार्टीचा जो सभासद असेल, जर का त्या सभासदानं त्या पार्टीच्या आदेशाच्या विरुद्ध काम केलं असेल तर त्याला अपात्र ठरवण्यात येईल. कशाचा आदेश? बैठकीला उपस्थित राहा हा. मित्रांनो, तुम्ही जर का घरी जाऊन ती कॉन्स्टिट्यूशनचं पोट कलम 2 10व्या शेड्यूलचं वाचलं तर कोणत्याही बैठकीचा उल्लेख नाही. त्याच्यामध्ये स्पष्ट उल्लेख आहे की त्या पोट कलम 2 मध्ये स्पष्ट उल्लेख आहे की व्होटिंग ऑर ॲब्स्टिनन्स फ्रॉम व्होटिंग. एक तर तुम्ही मत दिलं नाही किंवा तुमच्या पक्षाच्या पॉलिटिकल पार्टीच्या पक्षाच्या आदेशाविरुद्ध मत दिलं किंवा त्या मतदानाला तुम्ही गैरहजर राहिलात. आदेश कशाचा पाहिजे? बैठकीला या नाही. आदेश कशाचा पाहिजे? पॉलिटिकल पार्टीचा तिथे येऊन मतदान करण्याचा आदेश असेल तरच हे
10वं शेड्यूल लागेल असं माझं स्वतःचं मत आहे. ते असण्याचं कारण म्हणजे त्या पोट कलम 2 मध्ये असलेले हे 2 शब्द प्रयोग, होट्स कॉन्ट्ररी टू और देर इज ॲब्स्टिनन्स फ्रॉम व्होटिंग, असे शब्दप्रयोग काय दर्शवतात, तर तो जो आदेश आहे तो त्या संबंधीचा असलं पाहिजे असं माझं मत आहे. पत्रकारानं ह्या 2 गोष्टी लक्षात ठेवाव्यात. पॉलिटिकल पार्टी, लेजिस्लेटिव्ह पार्टी, 10th शेड्यूल आणि त्याच्यामध्ये असलेलं हे व्होटिंग और ॲब्स्टिनन्स फ्रॉम व्होटिंग, त्यासोबतच अशा प्रकारचा झिरवळ साहेबांच्या विरुद्धचा रिझोल्युशन शॅल बी अंडर कन्सिडरेशन, ह्या गोष्टी मला असं वाटतं ज्या जर्नालिझमचे विद्यार्थी आहेत त्यांना खूप महत्त्वाच्या आहेत. मग जर का असा ठराव आला असता काय झालं असतं, तर तिथे 2 नियम आणि अपवाद सांगितले. जसं अशिंजींनी फार सुंदर सांगितलं, तितक्या ज्वालाग्रही शब्दात मला सांगता येत नाही, मी थोडा मवाळपंथी आहे. मात्र त्यांनी जे फार ज्वालाग्रही शब्दात सांगितलं ते असं होतं, त्यांनी त्याच्यावरती खूप छान अटॅक केलेला आहे. मी फक्त इंटरप्रिट करतो. काय झालेलं आहे, शेड्यूल 4 मध्ये शेड्यूल 10 मध्ये पोट कलम 4 त्याचा परिणाम सांगतो. एकीकडे पक्षांतरबंदी असावी, पक्षांतर करूच नये, कारण तुम्हाला आम जनतेनं त्या पक्षाच्या आयडियॉलॉजीवरती निवडून दिलेलं असतं आणि म्हणून पक्षांतरबंदी नको, कायमचे सरकार पाडण्याची पद्धती नको, आणि म्हणून तर हा शेड्यूल आलेला होता. मग आता हे पक्षांतरबंदी प्राथमिकदृष्ट्या लोकशाही मूल्याच्या विरुद्ध आहे हे आपल्याला माहिती आहे. तरीही या शेड्यूलमध्ये असं सांगितलंय, पोट कलम 4 मध्ये पुढे असं सांगितलंय, जर का असे फुटलेले लोक हे 2/3 बहुमताने फुटले असतील तर मग आपण त्यांना ठराविक कंडिशन मध्ये मान्यता देऊया. फक्त 2/3 पुरेसं नाही, 2/3 फुटले पाहिजेत. पण ते फुटताना काय केलं पाहिजे, त्यांनी 2/3 फुटून कोणत्या तरी पक्षात समाविष्ट झालं पाहिजे. म्हणजे आधी विलगीकरण, पक्षातनं फुटा, विलगीकरण, आणि नंतर विलनीकरण, इकडे फुटा आणि कशात तरी विलीन व्हा, मग तुम्हाला संरक्षित केलं जाईल. किंवा तिथे शब्द आहे ऑर फॉर्म अ सेपरेट ग्रुप. म्हणजे थोडक्यात ह्या संपूर्ण पद्धतीमध्ये एक मर्जर थेरी ह्या 10व्या शेड्यूलच्या पोट कलम 4 न मांडलेली आहे. आणि म्हणून आपण जर का पहिल्या दिवसापासून पाहिलं की शिंदे साहेबांच्या गटांचं एकच आर्ग्युमेंट होतं की आम्ही फुटलेलो नाहीत, आमचीच शिवसेना खरी आहे, किंवा आम्हीच शिवसेना आहोत, आम्ही मेजॉरिटीमध्ये आहोत. हे कशाचं प्रतीक आहे, कुठल्या तरी चाणक्य नीतीप्रमाणे दिलेला हा सल्ला आहे की तुम्ही आता अशा प्रकारची मेथोडॉलॉजी अडॉप्ट करा की 10व्या शेड्यूलच्या मर्जरमध्ये आपण गुंतायचं नाही. इथून पुढे आपण असं म्हणायचं आहे, आम्हाला मर्जरची गरज नाही, आम्हीच आता मुख्य शिवसेना पक्ष आहोत. मग आता प्रश्न उपस्थित होतो, जर तुम्हाला त्या 10व्या शेड्यूलला बगल देण्याचा हा प्रयत्न असेल तर मग काय असलं पाहिजे, पक्ष. आणि जर का ह्या पक्षाच्या गोष्टी ठरवायच्या तर कोण सक्षम, ना सभापती सक्षम, ना राज्यपाल सक्षम, ना सर्वोच्च न्यायालय सक्षम. मी सर्वोच्च न्यायालयाच्या विषयी सक्षम नाही असं म्हणणं बरोबर होणार नाही, कारण सर्वोच्च न्यायालय घटनेच्या कलम 142 प्रमाणे सगळ्या गोष्टी करायला सक्षम आहे, मात्र हे करायला सक्षम नाही. कारण ही गोष्ट कोणाच्या ज्युरिस्डिक्शन मध्ये येते, माननीय सर्वोच्च न्यायालयाने सांगितलेलं आहे की ही गोष्ट पूर्णपणे ही फक्त आणि फक्त केंद्रीय निवडणूक आयोगाच्या अखत्यारीत येते. म्हणजे कधी राज्यपाल आणि त्यांच्या कृती आता आपण ऐकल्या, नंतर सभापती आणि अंडर कन्सिडरेशन नसल्यामुळे तिथे झालेली झिरवळ साहेबांच्या वरती झालेली कृती आपण पाहिली, आणि आता तिसरं इलेक्शन कमिशनचा रोल. जर का आपण असं पाहिलं कोणचा शिवसेना पक्ष खरा, तर त्याच्या बाबतीत अनेक निर्णय आहेत, त्या तांत्रिक विश्लेषणात मी तुम्हाला नेणार नाही. मात्र कोणचा पक्ष खरा हे ठरवण्याचे पक्षाचे चिन्ह किंवा त्याचं वाटप, ह्या सगळ्या गोष्टी 1968 जे अधिनियम आहेत त्याप्रमाणे रेग्युलेट होतात, आणि त्या बाबतीत अंतिम अधिकार हा फक्त इलेक्शन कमिशनला असतो. जसं की इकडे अंतिम अधिकार डिस्क्वालिफिकेशनचा कोणाला होता, सभापतींना अंतिम अधिकार होता, तसा इकडं अंतिम अधिकार हा इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाला असतो. मग त्या बाबतीत त्या 1968 सालच्या अधिनियम 15 मध्ये ही गोष्ट स्पष्ट केलेली आहे, आणि त्यात सांगितलंय जर का अशा पक्षांतर्गत फुटी झालेल्या असतील, जर का उभी फूट झालेली असेल, मग मात्र आता इलेक्शन कमिशननी पुराव्यासहित हे सगळं पडताळून पाहायचं आहे की आता कुणाकडे किती लोक आहेत.
खासदार कोणाकडे किती, आमदार कोणाकडे किती, त्या घटनेची, त्या पक्षाची जी घटना आहे त्या घटनेप्रमाणे किती फाळणी झालेली आहे, अगदी जिल्हा परिषदेला किती आहेत, तालुका पंचायतीला किती आहेत, हे सगळं लक्षात घ्या. आणि म्हणूनच बघा, आता त्यांनी मोहिमा उघडलेल्या आहेत. काय करायचं? आम्हाला गुच्छ नकोत, प्रतिज्ञापत्र द्या. गुच्छ नकोत, प्रतिज्ञापत्र द्या म्हणजे काय? अत्यंत स्तुत्य आणि योग्य गोष्ट आहे. कारण जर का तुम्हाला तिथे जाऊन त्यांना पाठिंबा द्यायचा आहे तर तो घटनात्मक असला पाहिजे, गुच्छाच्या स्वरूपात नको. ही कायदेशीर किंवा घटनात्मक शुभेच्छा म्हणजे काय? प्रतिज्ञापत्र, की जे उद्या, परवा किंवा पुढच्या येत्या काही दिवसामध्ये कुठे वापरलं जाणार आहे? इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया. म्हणजे मित्रांनो, हा चेंडू कधी राज्यपालांच्या कोर्टात, कधी सभापतींच्या कोर्टात, कधी इलेक्शनच्या कोर्टात, आणि ह्या सगळ्यांचं चुकलं म्हणून का काय, हा कोणाच्या कोर्टात? तर माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या कोर्टात. मग आता जर का माननीय सर्वोच्च न्यायालयाकडे आपण जायचं ठरवलं तर याआधी जो अरुणाचल प्रदेशमध्ये, नंतर गोव्यामध्ये, कर्नाटकमध्ये हे ज्या वेगवेगळ्या घटना घडलेल्या आहेत, ह्या सगळ्या घटना जेव्हा आपण पाहिल्या, त्या घटनाचा जर का आपण अन्वयार्थ काढला तर या बाबतीत अत्यंत गोंधळाची परिस्थिती आहे. कधी कधी आम्ही कायद्याचे विद्यार्थी सुद्धा हे वाचत असताना गोंधळून जातो. आणि म्हणून या बाबतीत जर का स्पष्ट निर्देश हवे असतील तर जी अरुणाचल प्रदेशची केस आहे, जी रेबियनची केस आहे, त्याचं रिकन्सिडरेशन आवश्यक आहे का, ही बाब महत्वाची ठरते. त्या केसमध्ये 5 न्यायाधीश होते. सुदैवानं त्या 5 न्यायाधीशाच्या मध्ये जजमेंट जे मुख्य ऑथर केलेलं होतं ते जस्टिस किहर साहेबांनी केलेलं होतं, जे नंतर सरन्यायाधीश झाले. मात्र त्या केसमध्ये जस्टिस रमन्ना एक होते. जे आताचे सरन्यायाधीश आहेत त्या 5 न्यायमूर्तींच्या मध्ये जस्टिस रमन्ना साहेब पण होते. म्हणजेच सर्वोच्च न्यायालयाच्या सर्व न्यायमूर्तींना सगळे कायदे अगदी मुखोद्गत आहेत. मात्र जस्टिस रमन्ना साहेब हे ह्या एकूण जजमेंटचे पार्ट अँड पार्सल होते. मग त्यांना ही केस इतक्या जवळून त्यांनी पाहिलेली आहे, अनुभवलेली आहे, आणि स्वतःच त्याचा एक भाग होते. जर का त्यांनीच आता ही केस अनुभवली तर मला असं वाटतं, ज्या प्रकारे माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या समोर प्रश्न उत्तरं होत आहेत, ज्या पद्धतीनं कामकाज चालू आहे, मला स्वतःला असं नम्रपणे नमूद करावं असं वाटतं, हे प्रकरण शेवटी कमीत कमी 7 किंवा 9 न्यायमूर्तींच्या घटनापीठाकडे जाईल, आणि ते जाण्याची आवश्यकता आहे असं माझं स्वतःला वाटतं. मित्रांनो, अशा पद्धतीनं मला दिलेल्या 10 मिनिटांमध्ये राज्यपाल, तसंच माननीय झिरवळ साहेब किंवा स्पीकर, आणि त्यानंतर इलेक्शन कमिशन, आणि शेवटी माननीय सर्वोच्च न्यायालय, असा आपण प्रवास केलेला आहे. मला इथे बोलण्याची संधी दिल्याबद्दल मी स्वप्नीलजींचे आभार व्यक्त करतो. धन्यवाद.